إن في خلق السماوات والأرض واختلاف الليل والنهار والفلك التي تجري في البحر بما ينفع الناس وما أنزل الله من السماء من ماء فأحيا به الأرض بعد موتها وبث فيها من كل دابة وتصريف الرياح والسحاب المسخر بين السماء والأرض لآيات لقوم يعقلون ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله ولو يرى الذين ظلموا إذ يرون العذاب أن القوة لله جميعا وأن الله شديد العذاب إذ تبرأ الذين اتبعوا من الذين اتبعوا ورأوا العذاب وتقطعت بهم الأسباب وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم وما هم بخارجين من النار. खात्रीनं आकाशाची आणि जमिनीची निर्मिती, रात्र आणि दिवसाचं आळीपाळीनं ये जा करणं आणि माणसांच्या उपयोगाच्या चीज वस्तू घेऊन जी नौका समुद्रात ओझं लादून फिरते आणि पाणी जे अल्लाहनं आकाशातून खाली उतरवलं यासाठी की मेलेल्या जमिनीला जीवन प्रदान करावं आणि पसरवून द्यावीत त्यात सर्व प्रकारची जनावरं आणि वाऱ्यांचं उलटसुलट वाहणं आणि जमीन आणि आकाशाच्या दरम्यान ढग जे हुकुमाच्या अधीन आहेत, या सर्व गोष्टींमध्ये निशाणे आहेत अक्कल राखणाऱ्यांकरता. तरी देखील काही लोक असे आहेत की अल्लाहला सोडून इतरांना आधार मानतात आणि त्यांच्याशी असं प्रेम करतात जसं अल्लाहशी प्रेम केलं पाहिजे, आणि जे ईमान राखणारे आहेत ते सर्वाहून अधिक अल्लाहवर प्रेम करतात. आणि कधी विचार करावा या जुलमी लोकांनी की त्यांना अजाब बघायचा आहे, तेव्हा माहीत पडेल की सर्व शक्ती अल्लाहची आहे आणि अल्लाहचा अजाब मोठा सक्त आहे. जेव्हा ते पेशवा लोक वेगळे होतील आपल्या अनुयायांपासून आणि अल्लाहची शिक्षा आपल्या समोर पाहत असतील आणि आपापसातील त्यांचे सर्व हितसंबंध आणि आशा अपेक्षा तुटून गेल्या असतील आणि मागे चालणारे आपल्या वडिलांविषयी मोठ्या लोकांविषयी सांगतील की आम्हाला पुन्हा एकदा जगात जायची संधी मिळाल्यास किती बरं होईल, तेव्हा जसे हे आज आमच्याशी संबंध दाखवित नाही आम्हीही त्यांना तिथे झिडकारलं असतं. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्या आचरणास दुःख आणि पश्चात्तापजनक करून त्यांना दाखविल आणि आगीपासून पळ काढणं त्यांना शक्य होणार नाही.